So let's start the introduction. Introduction of pharmaceutical analysis. Pharmaceutical analysis is a branch of chemistry which involves the application of analytical process to ensure the purity, quality of safety. Pharmaceutical products involve the qualitative and quantitative analysis for the identification, determination, quantitation and purification. म्हणजे फार्मास्युटिकल अनालिसिस काय आहे, ही ब्रांच आहे केमिस्ट्रीची एक. ह्यात आपण क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करणार आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मीन्स व्हॉट? आयडेंटिफाय द अनालाइट्स. म्हणजे आपण ह्यात फक्त अनालाइट ओळखणार आहे कोणता आहे तो फार्मास्युटिकल प्रोडक्ट मधला. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे टू हाऊ मच अनालाइट प्रेझेंट इन फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? मॅम रिपीट करा. Yes, madam. Okay. Pharmaceutical analysis is a branch of chemistry which involves the application of analytical procedures to ensure the purity, quality of safety of pharmaceutical products. Involves the qualitative and quantitative analysis for the identification, determination, quantitation and purification. It means फार्मास्युटिकल अनालिसिस काय आहे तर ब्रँच ऑफ केमिस्ट्री, केमिस्ट्रीची ब्रँच आहे ही एक. त्यात आपण फार्मास्युटिकल प्रोडक्टचा अनालिसिस करतो. कशाद्वारे? क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मीन्स व्हॉट? आयडेंटिफाय अनालाइट्स. आपण त्यात अनालाइट आयडेंटिफाय करतो. कशात आयडेंटिफाय करतो? फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मीन्स व्हॉट? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मीन्स हाऊ मच प्रोडक्ट, हाऊ मच अनालाइट is present in pharmaceutical products. For the कशासाठी आपण ते अनालिसिस करतो? फॉर द आयडेंटिफिकेशन, डिटर्मिनेशन, क्वांटिटेशन अँड प्युरिफिकेशन. अनालाइट आपण ओळखतो पहिल्यांदा, नंतर तो डिटरमाइन करतो, नंतर प्युरिफाय करतो. Then we let's next point, basic principle of pharmaceutical analysis is to ensure the product are free from impurity or within the specified limits. तो आपण प्रोडक्ट पहिल्यांदा बघतो, इम्प्युरिटी फ्री फ्रॉम आहे का, म्हणजे इम्प्युरिटी पासून इम्प्युरिटी आहे का काय त्यात चेक करतो. विदिन द स्पेसिफाईड लिमिट्स म्हणजे मर्यादेपर्यंत आपण एका मर्यादेपर्यंत चेक करतो की त्यात इम्प्युरिटी आहे का नाही. द major application of pharmaceutical analysis include identification of chemical category of compound, determination of compounds in mixture, separation of the component from the mixture, isolation, purification and structural identification of compounds. In this point, first chemical category check करतो, identify करतो chemical category आपण. Then determination of compound in mixture, separation of component from the mixture. म्हणजे एखादे मिक्सचर असेल तर त्यापासून आपण component सेपरेट करतो. Then isolation, purification and structural identification of this compound. Then next, pharmaceutical analysis and quality control is vital pharmaceutical industry. The pharmaceutical have an important role in human health. काल आपण बघितलेलं फार्मास्युटिकल अश्युअर आणि फार्मास्युटिकल कंट्रोल. ह्या इंडस्ट्री मधील दोन डिपार्टमेंट आहेत, क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अश्युरन्स. त्यालाच आपण QA आणि QC डिपार्टमेंट म्हणतो. दोन डिपार्टमेंट मध्ये एक बेसिक गोष्ट आहे, ती म्हणजे काय? क्वालिटी. आपण प्रोडक्टची क्वालिटी फर्स्ट चेक करतो. काल तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं ते अनालिसिस कसं करायचं, लक्षात आहे तुमच्या? Yes, madam. काय सांगितलेलं Yes, एक्झाम्पल कोण सांगेल? Milk कसं? ओके. काय सांगितलेलं नेमकं मिल्क बद्दल? तुम्हाला समजलं कालचं एक्झाम्पल? हो.
रिपीट करायची गरज आहे? रिपीट No, सांगा ma'am. मॅडम. ओके. समजा मराठीतून सांगितलं तर चालेल ना? चालेल. येस मॅम चालेल. समजा तुम्ही बाहेरून दूध घेऊन आलाय. जेव्हा तुम्ही त्या दुधाला कंझ्युम केले म्हणजे त्याचं सेवन केलं, तेव्हा तुम्हाला समजलं की ह्यामध्ये पाणी जास्त आहे. कळत नकळत तुम्ही त्याचं अनालिसिस केलं. का केलं? तर तुम्हाला अंदाज आला की ह्या दुधामध्ये पाणी जास्त आहे. हा, तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही क्वालिटी रिलेटेड विचार केला. जर दुधात पाणी जास्त आहे तर दुधाची क्वालिटी कमी आहे. समजा दुधात प्रॉपर मात्रामध्ये पाणी असतं तर त्याची पॉसिबिलिटी काय असती? काय असती? दुधात जर पाणी जास्त असलं असतं तर त्याची क्वालिटी कमी असली असती ना? हा कमी असते. हो. मग दुधात जर पाणी कमी असलं तर दुधात थोडं पाणी असलं असतं तर दुधाची प्युरिटी थोडी जास्त असली असती. आणि जर दुधामध्ये पाणीच नसतं तर दूध आपण एकदम प्युअर आहे असं म्हणलो असतो. हो ना? येस मॅम. येस मॅम. ओके. तर त्याची क्वालिटी अजून वाढली असती. यावरून आपल्याला काय लक्षात येतंय की आपण पाण्याच्या क्वांटिटीवरून दुधाची क्वालिटी आयडेंटिफाय करत आहोत. पाण्याच्या क्वांटिटीवरून दुधाची क्वालिटी आपण आयडेंटिफाय करत आहोत. समजलं तुम्हाला? येस मॅम समझ में. Okay. Then next slide, definition and scope of pharmaceutical analysis. First, definition. Pharmaceutical analysis is a technique to identify and quantify any sample of substances compound by using manual, chemical or instrumental technique by qualitative and quantitative method. तुम्हाला complete point समजलाय ना? फार्मास्युटिकल अनालिसिस म्हणजे काय आहे ते? Pharmaceutical analysis is a technique to identify, quantify any sample substances to compound by using manual, chemical or instrumental technique by qualitative and quantitative methods. Then discuss the scope of pharmaceutical analysis. First, the final manufactured product is subject to quality control to ensure claimed quantity of the substances. Means पहिल्यांदा आपण काय करणार, तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होणार, परत त्याची क्वालिटी कंट्रोल, आपण त्याची क्वालिटी चेक करणार की कसं आहे प्रोडक्ट, काय इम्प्युरिटी आहेत का त्यात ते. देन नेक्स्ट एक्झामिनेशन ऑफ रॉ मटेरियल. आपण जो प्रोडक्ट आता इंडस्ट्रीमध्ये जो प्रोडक्ट बनतो त्याच्यासाठी रॉ मटेरियल लागतं, तर त्याआधी रॉ मटेरियलचं आपण एक्झामिनेशन करतो, म्हणजे चेक करतो रॉ मटेरियल कसं आहे, काय आहे. देन नेक्स्ट थर्ड, डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रोडक्टचे डेव्हलपमेंट करतो. नेक्स्ट फोर्थ, एक्झामिनेशन ऑफ व्हेरियस ड्रग प्रोडक्ट्स. तुम्हाला जर ह्या स्लाइडचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. Qualitative, next fifth, qualitative and quantitative analysis of various sample. Qualitative analysis means what? Identify the analytes, and quantitative analysis means how much analyte present in pharmaceutical product. तर त्या आपण वेगवेगळ्या सॅम्पल्स आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतो. देन नेक्स्ट 6, डायग्नोसिस ऑफ डिसीज बाय व्हेरियस केमिकल अनालिसिस. आपण त्याचं डायग्नोसिस पण करतो केमिकल अनालिसिसचं वेगवेगळ्या. डिटर्मिनेशन अँड एक्झामिनेशन ऑफ सॉइल अँड रॉक्स. Then 8th, analysis of different sample of water. Next, determination of radioactive compound. Radioactive compound आपण डिटरमाइन करायचं यामध्ये. Determination of naturally occurring photoconstituents.
Then next, application of pharmaceutical analysis. First application is identification of chemical category of compound. आपण पहिल्यांदा केमिकल कॅटेगरी कंपाऊंडची केमिकल कॅटेगरी काय आहे ते आयडेंटिफाय करणार. देन डिटर्मिनेशन ऑफ कंपाऊंड इन मिक्सचर. कंपाऊंड मध्ये कोणकोणते मिक्सचर आहेत ते डिटरमाइन करणार. सेपरेशन ऑफ कंपोनेंट्स फ्रॉम द मिक्सचर, आयसोलेशन, प्युरिफिकेट्स अँड स्ट्रक्चरल आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड. म्हणजे ह्यात काय करणार आहे आपण, एखादा कंपाऊंड आहे तर मिक्सचर, समजा मिक्सचर कंपाऊंड आहे तर तो आपण पहिल्यांदा सेपरेट करणार, तो आयसोलेट करणार अँड स्ट्रक्चरल आयडेंटिफिकेशन करणार, तो कंपाऊंड कसा आहे म्हणजे काय थोडक्यात करणार आपण ह्याचं अनालिसिस करणार. Then next, to identify the drug in formulated products. फॉर्म्युलेटेड प्रोडक्ट मध्ये तो ड्रग आपण काय आहे तो आयडेंटिफाय करणार. टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिफिक इम्प्युरिटी. आपण स्पेसिफिक इम्प्युरिटीचं कॉन्सन्ट्रेशन चेक करणार, डिटरमाइन करणार. डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन प्लाझ्मा और बायोलॉजिकल फ्लुइड्स. देन नेक्स्ट, टू डिटरमाइन द मॉलिक्युलर वेट. आपण त्या कंपाऊंडचं किंवा मिक्सचरचं म्हणा मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करणार. कोण स्क्रीनवर हे करते का, रेषा मारते? Then next, different techniques of analysis. There are two different techniques: qualitative analysis and quantitative analysis. तुम्हाला आवाज येतोय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. समजते का शिकवलेलं? हो. Different techniques of analysis. There are two techniques: qualitative analysis and quantitative analysis. कन्फ्यूज व्हायचं नाही या दोन टेक्निक मध्ये. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? It gives the information about identified, determine of atomic and molecular species or functional group in sample. म्हणजे काय थोडक्यात करतोय आपण, डिटरमाइन करतोय कंपाऊंड मध्ये, टू डिटरमाइन द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ कंपाऊंड. कंपाऊंड प्रेझेंट आहे का नाही हे फक्त चेक करतोय आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे मध्ये. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मीन्स व्हॉट? टू it establish the relative amount of one or more species in numerical terms. It measures the concentration amount of each substance in the sample. In this quantitative analysis, how much compound present in the pharmaceutical products? All of you understand? म्हणजे ह्यात क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण डिटरमाइन करतो की किती प्रेझेंट आहे कंपाऊंड फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये, किती अनालाइट किंवा स्पेसिस त्याच्या प्रेझेंट आहेत. All of you understand? Yes, ma'am. Yes. Okay. Then next, कोण स्क्रीनवर असं करतंय? प्रियंका कारकर. स्क्रीनवर अशा लाईन मारू नका. Then next, the analytical method. Analytical method बघणार आहे आपण. Analytical method मध्ये two branches आहेत: classical method and instrumental method. Then again, classified method divided by two parts: qualitative and quantitative. Qualitative means what?
What is the qualitative analysis? Identification of analyte. कोण सांगते? Which analyte is present in मोठ्याने सांगा जरा. which analyte Identification of analyte. pharmaceutical Okay. And what is the quantitative analysis? How much analyte? How much analyte present? present in the pharmaceutical Okay. Then qualitative analysis divided into two branches. Volumetric analysis and gravimetric analysis. Volumetric analysis means what? Determine exact volume of the solution. म्हणजे एखाद्या सोल्युशनचं किंवा कंपाऊंडचं आपण एक्झॅक्ट व्हॉल्यूम किती आहे तो डिटरमाइन करणार आहे. आणि देन ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मीन्स वॉज quantitation is done on the basis of weight of compound. It means प्रियंका काटकर, तुम्ही स्क्रीनवर लाईन का मारताय असं? Gravimetric analysis is related to quantitative determination of analyte. Then next volumetric analysis. In this volumetric analysis, first is neutralization acid base titration, non-aqueous acid base titration, complexometric titration, precipitation titration and oxidation titration. हे आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण सगळे डिटेल मध्ये बघणार आहे. जेव्हा आपला ऍसिड बेस टायट्रेशन चॅप्टर चालू होईल तेव्हा आपण हे पॉइंट बघणार आहे डिटेल मध्ये. मॅम स्लाइड क्लिअर दिसत नाही. क्लिअर दिसत नाही स्लाइड? नाही. आता दिसते? नाही. झूम करा मॅम अजून जरा. आता दिसते सगळ्यांना? हो मॅम. मी नंतर हे स्लाइड क्लासरूम वर टाकेन तेव्हा तुम्हाला क्लिअर दिसतील एकदम. Then next the objectives of pharmaceutical analysis. First is the prime importance of drug analysis to gain information about the qualitative and quantitative analysis. म्हणजे ह्यात काय आहे इम्पॉर्टन्स क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती घेणार आहे. Composition of the next composition of substances and species, that is to find out what a substances is composed of and exactly how much. ह्यात काय आपण फाइंड आउट करणार आहे किती कोणता कंपाऊंड प्रेझेंट आहे आणि किती आहे आणि ह्यात देन कंपोज अँड एक्झॅक्टली हाऊ मच किती आहे कंपाऊंड त्यात. Then third is to aware regarding different techniques of analysis on the basis of their classification. Different technique आपण स्टडी करणार आहोत यात analysis on the basis of classification. आता जे तुम्हाला हे क्लासिफिकेशन दाखवलं त्याच्याशी रिलेटेड आपण टेक्निक्स जे आहेत ते स्टडी करणार आहोत. डिफरंट टेक्निक्स अजून आहेत पुढे तुम्हाला समजेल पुढे. कोण रेषा मारायला? Then fourth to understand the मॅडम basic. रेषा मारलेल्या इरेज करता येतात. कोण आहे काय म्हणते? रेषा मारलेले इरेज करायला सांगा तर प्रॉब्लेम येतो.
स्क्रीनशॉट घेताना. मॅडम रेषा मारू नका असं, लाईन करू नका, कारण स्लाइड वर पूर्ण दिसत नाही नंतर. मला पण प्रॉब्लेम येतोय आणि बाकीच्यांना पण येईल ना. नेक्स्ट, फोर्थ ऑब्जेक्टिव्ह टू अंडरस्टँड द बेसिक प्रिन्सिपल ऑफ व्हेरियस अनालिसिस टेक्निक. Fifth, to learn a different method of determination of concentration. Then next, sixth, to know the procedure of precipitation of various stand solution. ह्यामध्ये आपण जेव्हा स्टँडर्डायझेशन प्रिपरेशन कसं करायचं सोल्युशनचं, तेव्हा आपण ह्या प्रोसिजर सगळ्या बघणार आहोत अनालिसिस मध्ये. सगळ्यांना समजले इथपर्यंत? यस मैम. मैम एक क्वेश्चन था. हा विचारा की. ये सब लोग ये सब कॉपी करना है अपने बुक में, क्या स्लाइड से हमें लर्न करना है सब? हा, तुम्ही नोटबुक मध्ये पण नोट डाऊन करून घेऊ शकता हे पॉइंट. मॅडम PDF भेटणार नाहीये का? हा, पीडीएफ पण भेटेल. स्लाइड जेव्हा क्लासरूम आपलं गुगल क्लासरूम जेव्हा चालू होईल तेव्हा मी स्लाइड टाकेन हे त्या गुगल क्लासरूम वर. मॅडम युनिट वाईज PDF भेटेल का? म्हणजे आम्ही जर थोडं वाचलं तर पुढचं म्हणजे आम्हाला जास्त समजेल ना. काय म्हणताय तुम्ही? युनिट वाईज PDF, कारण की आमच्याकडे बुक्स नाही आहेत ना सध्याला, मग ते जरा थोडा प्रॉब्लेम येतो. जेव्हा गुगल क्लासरूम चालू होईल ना तेव्हा ही पीपीटी आहे अशी मी शेअर करेन त्याच्यावर, मग तुम्ही ती रीड करा. तुम्हाला सगळ्यांना गुगल क्लासरूम वर हे स्लाइड भेटतील, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता नंतर. सगळ्यांना समजलं आज काय शिकवलं ते? हॅलो, माझा आवाज येत नाही का? येस मॅम, येतोय. रिपीट करायची गरज आहे? रिपीट करायची गरज आहे का? नो मॅम. नो मैम. कोणता पॉइंट समजला नाही तुम्हाला? मॅम ते क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह जरा कन्फ्युज व्हायलंय. ओके. Qualitative analysis means what? Determine the presence or absence of compound. म्हणजे थोडक्यात आपण आयडेंटिफाय करतोय अॅनालाइट फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये. And quantitative analysis means what? How much analyte present in the pharmaceutical products. समजले तुम्हाला? क्वांटिटी म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे असं लक्षात ठेवा, क्वांटिटी चेक करणार आहे. क्वांटिटी किती आहे त्यात, टू डिटरमाइन द न्यूमेरिकल अमाउंट और कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंपाउंड इन सबस्टन्सेस. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे आपण क्वालिटी चेक करणार आहे. जे तुम्हाला मिल्कचं एक्झाम्पल दिलं तर मी
समजले आता? हो मॅम. अजून काही कोणाची शंका? What is the qualitative analysis? Determine the presence or absence of compound. Okay, good. And quantitative analysis means what? It is the amount of concentration. काय मॅडम आवाज येत नाही तुमचा नीट. Concentration amount check करायचं. ओके. तुमच्या लक्षात आलं क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वालिटी चेक करायची, म्हणजे अब्सेन्स प्रेझेन्स आहे का अब्सेन्स आहे तो फक्त डिटरमाइन करायचा त्यात. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे क्वांटिटी चेक करायची, हाऊ मच कंपाऊंड प्रेझेंट इन द फार्मास्युटिकल प्रोडक्ट. ओके. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Okay, we will stop here. Next lecture. Next lecture is 11:15. Left होऊ नका कोणी हा. Hello.